ही बातमी आपल्याकरिता घेऊन येत आहेत गावाकडील प्रेमाचा चहा। एक घोट प्रेमाचा, एक घोट चहाचा। प्रेमाचा चहा जो देतो स्वादानी ताजगी, एक वेळ अवश्य अनुभवा गावाकडील प्रेमाचा चहा। संचालक श्री अनुज गायकवाड, पता बस स्टॉप जवळ, टेमुरखेडा रोड, वरुड। कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वरून BHMC द्वारा संचालित SVC न्यूज मध्ये स्वागत करते। आता लगेचच 8 मार्च 2025 ला आपण जागतिक महिला दिन साजरा करणार आहोत। जागतिक महिला दिन दरवर्षी साजरा केला जातो। हा एक गौरवाचा भाग आहे। तसेच समाजामध्ये महिलांचे काय स्थान आहे हा विषय चिंतन करणारा आहे। तसेच आता महिलांना समाजामध्ये कोणता स्थान मिळाला आहे हे आपण या मुलाखतीमध्ये जाणून घेऊया। तसेच आता महिलांना समाजात काय स्थान आहे, आपण महिलांना दुय्यम स्थान देतो का, किंबहुना ती जो समाजात ओढाओढतो तिच्या कष्टाचे, तिच्या प्रयत्नाचे आपण कधी कौतुक करतो का, हे सुद्धा चिंतन करणारे भाग आहे। तसेच आता अशातच महिला घरगुती काम असो, कौटुंबिक ओझा असो, व्यावसायिक पटलावरती असो, नोकरी उद्योगावरती असो, ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे। बरोबरीने काम करीत असताना सुद्धा हा फक्त शब्दातच मर्यादित आहे का हे आपण निश्चितच पाहू। याही पुढे गेल्यानंतर समाजामध्ये अनेक स्त्रिया अशा आहेत की ज्या विधवा आहेत आणि अशा स्त्रियांना समाजात सन्मानपूर्वक वागणूक आहे का हा सुद्धा चिंतनाचा भाग आहे। जर समजा एखादी विधवा स्त्री आहे आणि ती आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करण्यासाठी सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशा स्त्रीला मागे खेचण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा प्रयत्न आपल्याचमधील मनुष्याकडून केला जातो। म्हणून अशा स्त्रियांना समाजात सन्मानपूर्वक वागणूक देण्यासाठी, त्यांना खंबीर बनवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे काम करीत असलेल्या वरुड येथील श्रद्धा शिक्षण संस्थेच्या संचालिका श्रीमती सोनलताई चौधरी अग्रवाल यांचे मी SVC न्यूजमध्ये हार्दिक स्वागत करते। नमस्कार मॅडम, तुमच्या आमच्या SVC न्यूजमध्ये हार्दिक स्वागत आहे। तर आजच्या मुलाखतीचा पहिला प्रश्न असा आहे की स्त्रियांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो? आर्थिक मदतीशिवाय आपण व्यवसाय सुरू करू शकत नाही। सेकंडरी लेडीजमध्ये कॉन्फिडन्सची कमी असते, त्याच्यामुळे एकदम महिला म्हटलं की कोणताही आर्थिक म्हणजे कोणताही व्यवसाय करताना 10 वेळेस मागे पुढे पाहते। कारण फक्त आर्थिकच नाही, कॉन्फिडन्सही नाही तर माणसांच्या नजरा त्याही तिला फेस कराव्या लागतात। म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत की जर का एक स्त्री व्यवसाय करत असेल तर तिला पुरुष प्रधान, आजची संस्कृती आपण किती म्हटली तरी पुरुष प्रधान आहे, प्रत्येक पुरुषाला खांद्याला खांदा लावून काम करावं लागतं। तर आजची स्त्री जर का व्यवसाय करत आहे तर ती ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे आहे आणि तेव्हाच ती व्यवसाय करू शकते, असं माझं मत आहे। धन्यवाद ताई। केल्यानंतर तुमचे सुरुवातीचे दिवस कसे होते? मी जो श्रद्धा शिक्षण केंद्राची स्थापना केली तर त्यात माझा एम होता, माझ्या हजबंडची 2011 मध्ये डेथ झाली। माझे घरचे आईवडील चांगले होते, मी इथे आली, पण कुठेतरी माझ्यासारख्या स्त्रिया आहेत आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची गरज आहे असं माझ्या डोक्यात आलं आणि त्या उद्देशातून मी श्रद्धा शिक्षण केंद्र म्हणून संस्थेची स्थापना केली। तुमचा व्यवसाय करताना सुरुवातीचा अनुभव? सुरुवातीचा अनुभव, माझी संस्था जेव्हा मी स्थापन केली तेव्हा माझ्याकडे फक्त 2 स्टुडंट होत्या। मी फर्स्ट तर मी एज्युकेशनलाच व्हॅल्यू देते, सेकंडरी म्हणून मी पार्लर आणि शिवण क्लास याचे क्लासेस द्यायचे आणि लेडीजला त्यांच्या पायावर उभं करायचं, हा मोठं ठेवून मी श्रद्धा शिक्षण केंद्राची सुरुवात केली होती। फर्स्ट माझ्या क्लासमध्ये 2 मुली होत्या, त्या 2 मुलींवर आम्ही संस्थेची सुरुवात केली आणि आमच्या संस्थेतून म्हणजे प्राऊड फील होतं। विधवा महिलांसाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचे काम करता? एक तर त्यांना एज्युकेशन देऊन त्यांच्या पायावर उभं करणं आणि सेकंडरी बरडी तालुका आहे आपल्या इकडेही, आपण महाराष्ट्रात राहतो, हळदी कुंकाचा विषय भरपूर सेन्सिटिव्ह आहे महाराष्ट्रात आणि
हळदी कुंकू हे आम्ही स्पेशली घेतो. त्याची सुरुवाती कशी झाली मी त्यातही तुम्हाला सांगू इच्छिते की माझं श्रद्धा शिक्षण केंद्र असताना आमच्या एक ताई तिथे क्लासेससाठी यायच्या. संक्रांती महिन्यात हळदी कुंकू येते तेव्हा 8-15 दिवसा अगोदरच 1-1.5 महिन्या अगोदरच त्यांच्या हस्बंडची डेथ झाली होती आणि नंतर त्या क्लासला येऊ लागल्या. तर कॉलनीतला हळदी कुंकू त्याच अरेंज करत होत्या, त्यांच्याशिवाय कार्यक्रम व्हायचा नाही. पण जेव्हा त्या कॉलनीत हळदी झालं तेव्हा त्यांना बोलवण्यातही आलं नाही किंवा विचारण्यातही आलं नाही. कारण विवाह म्हटलं की ती हळदी कुंकूचा विषय ठरत नाही की तिला हळदी कुंकू घेण्याचा हक्क नाही, असं जे असेल त्याच्यासाठी त्यांना बोलवण्यात आलेलं नाही. तर त्या अक्षरशः मी ऑफिसमध्ये बसली होती तेव्हा त्या आल्या आणि भरपूर रडू लागल्या. जेव्हा त्यांना आम्ही शांत केलं तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं झालं, मला ह्यावेळेस हळदी कुंकू तर विचारलं पण नाही. तर त्यांची जी भावना होती आम्ही त्यांना फक्त सांत्वना देऊ शकलो, आम्ही काहीच करू नाही शकलो. पण त्या दिवशी कळलं की मी मारवाडी काशी बिलॉंग करते, आमच्याच्यात हळदी कुंकू म्हणजे एवढी व्हॅल्यू नाही, पण महाराष्ट्रीयन लोकांमध्ये हळदी कुंकू म्हणजे किती सेन्सिटिव्ह विषय हे मला त्या दिवशी कळलं. आणि आम्ही त्याच वर्षापासून विधवा महिलांना बोलवून हळदी कुंकूचा कार्यक्रम घेऊ लागलो. पहिले काही महिला आल्या, काही ज्यांना बोलवलं होतं वरून की सामाजिक संस्था वरूडच्या मध्ये जितक्या आहे जितक्या कुठेच नाही, त्याही आल्या, त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. पण पाहिजे तेवढ्या लेडीज आमच्या कार्यक्रमाला आलेल्या नव्हत्या कारण त्या तो विधवा महिलांचा हळदी कुंकू होता. म्हणून आम्ही हळूहळू सुरू केलं आणि आज आमच्या कार्यक्रमाला 2000+ लेडीज येतात. तर आम्ही हे फक्त विधवांना हळदी कुंकूच नाही तर भरपूर काही गोष्टी फेस कराव्या लागतात. तसं पाहिलं तर विधवा इतके सक्षम असते, मी विधवा आहे म्हणून मी म्हणत नाही, पण एक तुम्ही पहा नवरा असतानाही ज्या बाया काही करू शकत नाही त्या विधवा महिलांना करावं लागते. तिला अर्थार्जनी करावं लागते, तिला मुलांना घेऊन चालावं लागते, घरी पाहावं लागते, किराण्यापासून सगळ्या गोष्टी तिला आणाव्या लागतात, भाजीपाल्यापासून सगळ्या गोष्टी तिला आणाव्या लागतात. एक महिला जेव्हा म्हटलं तिच्यावर पूर्ण कौटुंबिक जबाबदारी येते. तर खेड्यापाड्यातही विधवांना त्यांचा हक्क मिळावा, त्या पुढे जाव्या, घरच्यांनी त्यांना समजून घ्यावे म्हणून विधवा महिलांच्या हळदी कुंकूतून आम्ही ते कार्य करत आहे. धन्यवाद ताई. महिलांसाठी काम करत असताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? महिलांसाठी काम करताना पहिले तर थोडंसं पुरुषप्रधान समाज आहे, तर थोडंसं पुरुषांना कन्व्हिन्स करणं, तसं पुरुष लवकर कन्व्हिन्स होतात तर लेडीजच होत नाही. तर महिलांना त्या कार्यक्रमासाठी तयार करणं, त्यांना बोलवणं, त्यांना समजवणं, ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. सोबतच कार्यक्रम कसा आहे, लोक काय बोलतील, हाही आपण तालुक्यात राहतो तर लोक काय बोलतील, त्याचा इम्पॅक्ट काय होईल, ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. एकदम आपण आज विचार केला उद्या कार्यक्रम घ्यायचा आहे असं करू शकत नाही. कारण गाव खेळा म्हटलं तर लोक नावं ठेवायला मागे पुढे पाहत नाही, तर त्या सगळ्या गोष्टी विचार करून मग आम्हाला कार्यक्रम घ्यावा लागतो. आता भरपूर काही चेंजेस झालेले आहेत आणि नावं ठेवायची पहिली लोक महिलांना उद्योजक बनवण्यापर्यंत तुम्ही त्यांना कसं काउन्सिलिंग कराल? महिलांना पहिले तर त्यांच्या ब्रेनला भरपूर धुवावं लागतं म्हणजे काढून धुवावं नाही लागत, ब्रेन वॉश करावा लागतो. कारण महिलांना असं वाटतं की आपण उद्योग केले तर ते चालणार किंवा नाही चालणार. पहिलेच मी सांगितलं की त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी असते. प्रत्येकामध्ये सुप्त गुण असतात, पण कॉन्फिडन्स कमी असल्यामुळं ते बाहेर निघत नाही किंवा आपण स्वतःहून महिला त्या सुप्त गुणांना म्हणजे ओळखू शकत नाही. तर आम्ही आमच्या क्लासमध्ये महिलांचे सुप्त गुण ओळखायचो, तुझ्यात ते टॅलेंट आहे, तुझ्यात ते टॅलेंट आहे. त्याच्यानंतर भरपूर आम्हाला प्रेशर लावावा लागत होता. प्रेशर म्हणजे कसा की नाही ताई तुम्ही करू शकता, आम्हाला माहिती आहे तुम्ही करू शकता, आमच्यासारखी करू शकते तर तुम्ही पण करू शकता, एवढं त्यांना बोलावं लागत होतं. तेव्हा जाऊन कुठे त्या
छोटंसं काम करत होत्या, पण त्यांनी ते काम केलं आणि त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आला, नाही फार छान झालं, तर मग त्या समोरच्या फील्डमध्ये जात होत्या. आजही भरपूर महिला आहेत की ज्यांच्यामध्ये इतकं टॅलेंट आहे पण त्या बाहेर काढत नाही. त्यांना म्हणजे मला असं वाटतं की त्यांना तुम्ही फक्त एक बदल करा की नाही, तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, तू करू शकते, तू करू शकते असंच तुम्ही क्लिअर बोला. त्याच्यानंतर त्यांचा आत्मविश्वास भरून निघाला तर त्या प्रत्येक काम करू शकतात.